पहिल्यांदाच घेणार आहे हे मासे। बघा किती भारी आहे, वांजी आहे। मासे टाकून घेते आता। नदीवरती येऊन पोहोचलोय आणि आता आहे ना टुपा सुद्धा फुगवून झाल्यात, उतरायचंय पाण्यामध्ये। आणि आजच्याला आहे ना थोडे वेगळ्या जागेमध्ये आलोय। मागच्या वेळेस सुद्धा या साईडला आलतो, तर मोठे मासे आहे ना पकडण्यासाठी आलोय आजच्याला। तर बरीचशी मोठी सुद्धा जाळे आणल्यात आणि तरी सुद्धा आहे ना बारीक सुद्धा जाळे आणल्यात। म्हणजे कांच्या नाही कांच्या जाळ्याला तर मासे लागतातच, त्याच्यामुळं सगळे जाळे आणल्यात संग। इकडंच जाळे लावायच्यात बघा, एकच नंबर लोकेशन या साईडचं सुद्धा। मासे तर निघताना दिसतात, बघू आता मासे किती भेटतात। तर झाले आता आमची उतरायची तयारी पाण्यामध्ये। सगळ्यांना टोपा सुद्धा फुगून झालं, जाळे सुद्धा आहे ना तिथं घेतल्यात। इतकी जाळे आणल्यात ना आजच्याला, बारीक मोठे आणि सगळे आणल्यात। तर बघू आता मासे कंचे भेटतात। आणि आजच्याला आहे ना अक्षयचा आणि छायेचा बर्थडे सुद्धा आहे, तर जमलं ना तर बर्थडेचा सुद्धा केक कापता वेळेस नक्कीच दाखवते तुम्हाला। तर व्हिडिओ बघतच राहा, मजा येणार आजच्याला। मेन म्हणजे मासे पण भेटायला पाहिजे, मासे जर भेटले ना तर पैसे सुद्धा होतील आणि काय नाही काय सामान घ्यायला सुद्धा म्हणजे जमतंय चांगलं। तर रोजच्या रोज खर्च होतंय, त्याच्यामुळे ना रोजच माशाला असं जायला लागतंय। आणि मासे पकडल्याशिवाय काय घ्यायला अजिबातच जमत नाही। लावणार आहे मागच्या वेळेस सुद्धा आहे ना इथंच एवढ्या जागेमध्ये जाळे लावलेले। बिस्किट खाते ना समनते, ए आकडे समनते। तर चला आता आहे ना उतरायचंय पाण्यामध्ये। बघा जाळ सोडायला सुरुवात झाली, तर लगेच इथं जाळ्याला मासा अडकलाय बघा। चूल पेटून झाली, आता तांदूळ धुवून आणते। आणि इथं जवळ आहे हे दोघ जण। भात तर झालाय, हे बघा भात मस्त झालाय। बघा इथं सावली केली समंताला, 2 गाड्या लावून। बघा झोपली पण ती, मस्त सावली झाली इथं। बघा रोहिदास घेऊन आलाय मासे, आणि इथं पण ठेवलेत मासे थोडे। जास्त मासे काही आज सापडले नाही, थोडेच सापडलेत बघा। बघा मासे भारी सापडलेत, मरळ पण दिसते त्याच्यात। आता गेले असते बघा कधी। ते पण दिसते नाही, थांब दुर्दी मला आधी। तर बघा लय फास्ट पळून जातात ते। वांजी मासे आहे मस्त, पहिल्यांदाच घेणार आहे हे मासे कालवणाला। बघा किती भारी आहे, वांजी आहे। समंताला खाता येईन ये मासा। बघा 4 बस झाल्या ना, हा 4 दिल्यात। त्याचा आता कालवण बनवणार आहे। चल ते साईडला बघा, 1 नंबर हाई वांजी, खायला पण भारी लागते बघा, जिवंत आहे अजून।
हे पहिल्यांदाच बनवणार आहे त्याचं कालवण वांजीचं. किती भारी आहे. डायरेक्ट काटा नाही, खवले नाही, काय नाही, त्याला एकच काटा. समंत तू खाशील ना? मासा खाशील ना? यो तुकडे करून घेते वांजीचं आधी. ते लय चिकट असते. अंडी सुद्धा आहे त्याला ना? अंडी पण झाल्यात. आता तर मासे धुवून घेणार आहे, त्याच्यानंतर कालवण बनवणार आहे त्याचं. चूल तर पेटून घेतली, कढई ठेवून घेते. वांगे साफ करून आणले, त्याचं आता कालवण बनवणार आहे. कढई तापली का लगेच तेल ओतते. कांदा, टोमॅटो, मिरच्या आणि लसूण मिक्स आहे सगळं, ते आता टाकून घेते. कांदा शिजलाय, आता मसाले घेते टाकून. नेहमीचेच मसाले आहे, रोजचेच जे आणते तेच मसाले आहे. ते आता शिजून घेते आधी तेलात. मासे टाकून घेते आता. पाणी वतून घेते. कालवण शिजत आहे तोपर्यंत आता मोहळ काढून आणतो मी. बघा रोहिदास मोहळ काढून घेऊन आलाय. किती मोठा आहे बघा. तर चला पाण्यातनं सुद्धा आहे ना बाहेर निघून आलोय. आणि बघा या साईडला सावली कशी बनवली. 2 गाड्या लावल्यात त्याच्यावरतीच कपडे टाकलेत, म्हणजे सावली झाले त्याचे. तर आता आहे ना जेवून घ्यायचं आहे लगेचच. सगळं झालंय. माशांचं कालवण बनवलंय आणि भात बनवलंय. तर मासे ना एकदम भारी आहे. वळंजी माशाचं कालवण आहे. मासे जरी कमी सापडलेत ना तरी एकदम भारी मासे सापडलेत आजच्याला. वळंजी मासे काही जास्त भेटतच नाही, आजच्याला भेटलेत त्या. तर आता त्याचंच कालवण बनवलंय आणि आता आहे ना इथं जेवून घ्यायचं आहे. तर आता आहे ना इथं इतकं गरम होत आहे ना, अजिबातच सावले नाही. तर आता आहे ना प्लॅन झालं आहे, तिकडं आहे ना मागं झाडं दिसतच असून तिकडनं आहे ना चालत जायला लागणार आहे. आणि ह्या झाडं आहेत, तिकडं शेतं पण आहेत. तर शेतांमध्ये जे ना थोडा जागा असणार आहे, तिकडं जेवायला बसू. इथं तर ना अजिबातच जमणारच नाही. तर इतकं ऊन सुद्धा लागतं ना इथं, अजिबातच थांबायला सुद्धा जमत नाही. इतकं जबरदस्त ऊन आता झालंय. तर चला आता आहे ना सगळं आहे ना जेवण तिकडंच घेऊ डायरेक्ट आणि तिथं जेवायला. तर बघा इथं इतका भारी जागा आहे ना, आंब्याचं झाड पण आहे या साईडला. तर मस्त. आणि इथं जेवायला आता बसायचं आहे.
तिकडे ना इतकं ऊन लागायचं ना, अजिबातच जमलंच नसतं जेवायला बसायला तिकडं. तर नाही का पिंके? थोडं बरं वाटतंय. इथं एकदम भारी आंब्याचं झाड आहे बघा, मस्त. आणि त्याची सावली पण पडली. आणि आता आहे ना बारकी पण झोपली, तर इथं आहे ना झोपवायची तिला आता. बघा आजच्याला आहे ना वळंजीचं कालवण केलंय. आणि अजिबातच काटे महिन नसतातच त्याला, एकच काटा असतोय. आणि त्याच्यामध्ये मांसामध्ये ना अजिबात काटे नसतात. बारीक बारीक पोरं सुद्धा आहे ना खाऊ शकतात. बघा ताटं सुद्धा आहे ना वाढून आलेत. आता लगेच जेवायला बसायचंय. मग बसलोय जेवायला, पण सुरुवात करायची आता. बघा ही वळंजी आहे आणि त्याला ना मांसामध्ये अजिबातच काटे नसतात बघा, एकदम भारी. एकच काटा असतोय मधला. आणि बाकी खावले सुद्धा आहे ना नसतात, खावले अजिबात नाही, काय नाही. तर या जेवायला आता आम्ही केली सुरुवात. बघा भात आणि वळंजीचं कालवण. जेवण झालंय आता, तर बसलोय थोडं टाइम. बघा शालू पण बसली. बघा बास आता बास, लय तापलेले ते टूप. आता त्याच्या आहे ना घडी घालून घेतोय मी. पिंकी भांडे देऊन घेते आता, जेवून आलोय आता त्या साईडने. तर चला आता पाटापट आहे ना जाळी भरून घ्यायच्या ती. तर बघा ह्या अशा पिशव्या भरून घेतल्यात. 3 भरल्यात पिशव्या मोठ्या मोठ्या बघा, एकदम मोठ्या मोठ्या पिशव्या आहेत. 3 भरल्यात जाळ्यांच्या, जितकी जाळे आणलेली. आणि आता ती इकडे एक पिशवी ठेवलेली आहे, ती माशासाठी ठेवली. आता आहे ना पहिलं तर गाड्यांना पहिलं पिशव्या लावून घेऊ, त्याच्यानंतरच मासे काढू आपण. तर आता आहे ना पिशव्या लावून घेतल्या जाळ्यांच्या सगळ्या. आता फक्त मासे काढू आणि ह्या गाडीला लावायची माशांची पिशवी. चला मासे आता तुम्हाला दाखवते. तरी सुद्धा आहे ना 2-3 गांजेमध्ये मासे ते आता काढायच्यात. तर बघा आता आहे ना मासे काढून घ्यायचे. इथं सगळे गांजे ठेवलेले आहेत. थोडे थोडे आहे ना 2-3 गांजेमध्ये मासे आहेत. बघा इकडं पिशवी घेऊन आले पिंकी. आणि बारकी बघा कशी आहे समनते. बघा मासे घेतलेत काढून. आणि बघा जबरदस्त मासे आहेत, खवलेत. आणि खावल्यामध्ये आहे ना एकदम भारी मासे, वळंजे मासे आहेत. बघा इथं बघा या साईडला बघा या वळंजे आहेत. तर अजून सुद्धा आहे ना दुसरा गांजो आहे. याच्यामध्ये ना कमी मासे आहेत, शिंगटे आहेत. ह्याच्यामध्ये थोडे मासे आहेत, पण त्याच्यामध्ये ना शिंगटे आहेत. तर आता ना घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखव. त्याच्यामध्ये ना शिंगटे आहेत आणि वळंजे मासे आहेत, खवले आहेत. तर बघा दुसरा सुद्धा गांजो काढलाय, त्याच्यामध्ये सगळे खवले असे वाटतात. त्याच्यामध्ये सुद्धा आहे ना एक वळंजे आहे आणि बाकीचे चिलापी आणि लाल परणी सुद्धा आहे. त्याच्यामध्ये मस्त वेगवेगळे मासे सापडलेत. बघा पिंकी म्हणते इतके गांजे ठेवायला लागतात का? तर कसं आहे ते प्रत्येक जाळ्याचे आहे ना बारीक मोठे मासे असतात ना, तर याच्यामध्ये आहे ना बारीक मासे ठेवायला जमत नाही आणि ह्याच्यामध्ये जमतात ठेवायला. तर असं त्याच्यामुळे ना वेगवेगळे गांजे आहेत, 2-3 म्हणजे 4 आहेत सगळे गांजे. 4 आहेत, 4 गांजे आहे. काय वेळेस ना इतके मासे भेटतात ना 2-3 जाळ्यालाच. आजच्याला ना थोडे म्हणजे कमी. ह्याच्यामध्ये आहे ना सगळ्यात जास्त मासे आहेत ह्या गांजोमध्ये. तो मगाशी जे ना खाली ठेवायला लागत होता गांजो, आम्ही थोडं आमचं तो सुटलं, वरती आला तो गांजो. तरी सुद्धा ना बघा एक पिशवी भरलीच कशी नाही कशी. समनते तू काय खाते हा? बघा समनते बघा इकडे लपले. तर चला आता आहे ना पिशवी पटकेने लावून घ्यायची गाडीला. आत्ताशे आहे ना हवा सुटलाय बघा. आत्ताशे इतका उशीर झाला, इथं अजिबातच थांबायला सुद्धा जमायचं नाही. त्याच्यानंतर बघा आता हवा मस्त सुटलाय.
पिशवी लावून घेतात बघा गाडीला आता. बघा झाले लावून पिशवी. तर चला आता पिशवी सुद्धा लावून घेतल्यात, माशाची सुद्धा येणं पिशवी लावून घेतली. आता घरीच भेटू, कारण तर आता मासे घेऊन येणं घरी जायचं आहे, कारण तर वजन काटा पाटी सगळं घरीच आहे आणि घरीच तुम्हाला मासे परत एकदा दाखवतोच. बरेचसे गांजे आहे त्याच्यामुळं ना मासे दिसत नाही बरोबर. तर चला पाटीमध्ये ना बोलतो आता घरी जाऊ. तर चला आता आहे ना घरी सुद्धा बघा येऊन पोहोचलोय. आता मासे काढून घ्यायचे पिशवीमधले. बघा इथं पिशवी सुद्धा आहे ना आणून ठेवले. आणखीन आता बघा मासे ओतून घेतल्यात एकदम. त्याच्यामध्ये ना भारी मासे आहेत, वाळंजे आहेत मेन म्हणजे. बघा ते आता आई साईडला काढते. बघा एक मरळ आणि वाळजे एकदम भारी मासे आहेत बघा. कमी सापडल्यात पण एकदम जबरदस्त मासे सापडल्यात. तिकडे शिंगटे आहेत, जास्त नाही थोडेच आहेत. बघा 4-5 आहेत या साईडला वळणची. बघा कशी जबरदस्त दिसती. 2 कानुशे या साईडला. बघा हो एक दुसरा गांजवा. 3 तर झाल्यात. 3 गांजामधले मासे बघा मस्त मासे आहेत. इकडं कानुशे आहेत, तिकडं मरळ, शिंगटे, वळंजे आणि तिकडे त्याच्यामध्ये खवले आहेत सगळे. बघा ह्याच्यात सुद्धा वाळंजे आहेत. बघा 1 नंबर मासे. बघा इतके झाले तर वळंजा. इकडं ह्या बघा ह्याला रावशा बोलतात. ह्या रावशा आहेत इथं 4-5 आहेत इथे एवढ्या जागेमध्ये. इकडं चिलपी एकच आणि लालपरे आहेत. लालपरणी आणि ते खवले आहेत, मग कवडच बोलतं याला. आणि कोळस सुद्धा याच्यामध्ये असं नाही एखाद्या वेळेस. कोळस हा इथं आहे बघा, हे कोळस आहे बघा. हे कवडस आहेत एवढ्या जागेमध्ये सगळे. बघा हे असे मासे आजच्याला सापडल्यात. तर आता आहे ना शालू आणि पिंकी जाईन मार्केटला, रिक्षाला जाणार आहे आजच्याला. बघा पिंकी आणि शालू चालल्यात आता रिक्षाला चालल्यात मार्केटला. तर आता आहे ना थोडी आहे ना बर्थडेची तयारी करायची, कारण तर अक्षयचा आणि छायाचा बर्थडे. तर केक आणायला जायला लागणार आहे. मग केकाला ऑर्डर द्यायची पहिली, तर संध्याकाळी आणायला जाते. ते देऊन यायला लागणार आहे, मग तुम्हाला दाखवतोच थोडं. तर बघा आता आहे ना बर्थडेची तयारी चालली. इकडं रोहिदास इथं आहे आणि तिकडे शालू इकडं आहे. तर फुगे आहे ना फुगून घ्यायचं बघा त्या साईडला कोपऱ्यामध्ये, आणि ते इथंच बांधायच्यात. जास्त तर काय बनवायचं नाही, जितकं होईना थोडं फारच करायचं आहे. बघा या साईडला आहे ना बांधून घेते फुगे. मग सगळे झालेत, आता थोडे राहिले असं. तर बघा झाले आता तयारी. सगळ्यांना फुगे सुद्धा लावून घेतल्यात. बघा या साईडला इथं आता रोहिदास आहे ना हॅपी बर्थडेचं आहे ना नाव इथंच लावून घेतो एवढ्या जागेमध्ये. आणि इथं बघा इथं छाया आणि अनुष्का. तर ह्यांच्या मधलं आहे ना मोठी कोण आहे नक्की सांगा, बारकी कोणती आणि मोठी कोणती. तर इकडं ही अनुष्का आहे आणि ती छाया आहे. तर तिचा बर्थडे छायाचा. तर बघा आता आहे ना झाली तयारी सगळे. बघा सगळे केक सुद्धा आहे ना आणून ठेवल्यात. बघा 2 केक आणल्यात, कारण तर छायाचा आणि अक्षयचा बर्थडे. तर बघा इकडं पिंकी तयारी चालली.
हाँ प्लेटीमध्ये केक भरतोय रोहिदास. तर आता आहे ना उरकलाय आमचा बर्थडे वगैरे झालंय, सगळं संपलंय. आता केक राहिलाय थोडा. आता आहे ना आम्ही खातोय. इकडं आहे आणि इकडे रोहिदास. झाला आता मस्तपैकी बर्थडे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.